संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आरोपी वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन इथं उघड होतंय। नेमकं काय आहे हे कनेक्शन? यातून नक्की काय खळबळजनक माहिती समोर आलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। कराडचं आणखी एक गौड बंगाल। कराडचं अमेरिका कनेक्शन उघड। कराडच्या मोबाईलमध्ये कोणतं गूढ? बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालंय। अनेक जिल्ह्यांमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाले। विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। दुसरीकडे मुंडेंचा निकटवर्तीय आणि या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराडचे अनेक कारनामे पुढे येत आहेत। त्याची बीड ते पुण्यापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघड होत असतानाच थेट अमेरिका कनेक्शन देखील समोर आलंय। एसआयटीच्या तपासात वाल्मिक कराडच्या मोबाईलचे सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समोर आलंय। त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळणार आहे। विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केलेत। यामधील काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे। या सिम कार्ड वरून निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोन करण्यात आले होते असा संशय एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आहे। हे फोन का केले गेले, कुणाला करण्यात आले, त्याच्या मागील कारण काय होती, या सर्वांचा तपास आता एसआयटी करणार आहे। मकोका लावल्यानंतर कराडला 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आका जो आहे हा सोपा आका नाहीये। हा आका 17 मोबाईल वापरत होता। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता। आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका। एसआयटी कडून न्यायालयात अनेक मुद्दे मांडण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग कसा आहे? फरार आरोपी कृष्णा आंधळे सोबत काय संबंध आहे? खून केल्यानंतर सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये 10 मिनिटं फोनवर संभाषण झालंय। एसआयटीच्या तपासाला आणखी वेग आलाय। दररोज या प्रकरणात नवनवी माहिती समोर येतेय। कराडच्या गुन्ह्यांची एक कडी जोडली जातीये। थेट अमेरिकेपर्यंत धागेदोरे असल्यानं तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येतेय ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।